आणि या शिवविचारांचा जागर जाणं खूप आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. कारण हा महाराष्ट्र पेटवण्याचा, आज महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, जाती भांडणं सुरू आहे, धर्मात भांडणं सुरू आहे. त्या जातीचा माणूस त्या जातीच्या माणसाचा राग करतो, त्या धर्माचा माणूस त्या धर्माच्या माणसाचा राग करतो, द्वेष करतो. आणि आमचे प्रश्न बाजूला राहतात. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तर काय केलं? सगळ्या जाती धर्माचं उभं केलं, शेतकऱ्यांना न्याय दिला, कष्टकऱ्यांना न्याय दिला, त्यांनी धरणं बांधली, त्यांनी महिलांना न्याय दिला. आणि आमच्या आता जिंके सरसकट बदमाश शिवाजी महाराजांचं रोज नाव घेतात आणि रोज शेतकऱ्यांची थट्टा करतात. आम्हाला रोज येड्यात काढत असतात सर्व लोक. आणि ते बघा त्यांची भाषण बघा, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घोषणा देतात. बिलकुल विरोधी पक्षातले बघा सगळेच आलटून पालटून, इकडचे तिकडचे, मला कोणाचं काही नाव घेऊन घ्यायचं नाही, कारण राजकीय कार्यक्रम आहे नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटलाच पाहिजे, नाही तर मी गोळी खाईन. मग तू एखादी घेऊन तर पा, जोपर्यंत तुरीला 20,000 भाव भेटणार नाही, आम्ही लाटा खाऊ जेलमध्ये जाऊ, पण मागे हटू नाही. खाऊन तर पा 2-4 लाट्या. आम्हीच खाऊन आलो ना शेतकऱ्याची पोरं, कार्यकर्तेच लाटा खाऊन आले 70 वर्षापासून. कधी तुम्ही तर खाऊन पा, तुमच्या पोराला तर 2-4 मारून पा कशा लागते. असे लाल हिरवे ओढे येतात. शेतकऱ्याच्या मला हमीभाव भेटलाच पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे, तुरीले 20,000 रुपये भाव भेटलाच पाहिजे. नाही तर आम्ही काय करू? गोळ्या खाऊ, गोळ्या. कुठं खाऊ? छातीवर. यालाच पहिले उभं करायचं. आणि नेमका पोलिसांनी बंदुका काढलं का ह्या काय बसतात नेता मार खायला कार्यकर्ते असतात. कट्टर कार्यकर्ते, कट्टर. भाऊ तुम्हाला तुम्हाला साथ. भाऊचा 1 कोटीचा बंगला आहे, 30 लाखाची गाडी आहे, 5-25 तोडे सोनं आहे भाऊकडे, 2-4 कोटी रुपयाची मालमत्ता आहे. तुझी जेवायची सोय नाही, तुझ्या घराला टिना आहे, त्याला सुद्धा छिद्र आहे, त्या छिद्रातून पाणी पडते. आणि भाऊ तू मागे वळव. कशासाठी आगे वळव? भाऊ आगेच आहे ना, भावा तूच मागाय ना, तू फाटलं पहिलं तू, बरोबर ना? आणि मग विरोधातले सत्ताधारी झाले का सत्ताधारी जातात पुन्हा विरोधी पक्षात, मग ते सुरू होतात. सोयाबीनने 10,000 रुपये भाव भेटलाच पाहिजे, नाही तर आम्ही लाट्या खाऊ. अरे नाही भेटून आला ना काही, कधी तर खाला त्या एखाद्या वेळेस उदाहरण दाखवत एखादं नाही बा. आर्मीतल्या नेत्यानं खरंच लाटा खाल्ली आहे, आष्टीतल्या कारंज्यातल्या नेत्यानं खरंच गोळी खाल्ली, खरंच शहीद झाले. आणि पुतळ्या बांधून तुमचे मरत एखाद्या वेळेस नाही मरत. हे आम्हाला भावनिक करणार. 70 वर्ष झाली आमच्यासोबत नुसतं आमची थट्टा सुरू आहे, आमच्यासोबत खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्याला आज कोणी किंमत द्यायला तयार नाही, त्याला जबाबदार आम्ही लोक. आणि फार जबाबदारीने शेतकऱ्याचा मुलगा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत असताना व्यथा मांडतोय की आमच्या या अवस्थेला आम्ही जबाबदार आहोत. कारण सगळे लाड हे शहरातल्या लोकांचे पुरवले जातात, सगळे निर्णय शहरातल्या लोकांच्या कलाने घेतले जातात. कारण शहरातली लोक ही बोलतात, ते सुशिक्षित आहेत, ते आवाज उचलतात, ते सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करतात. आणि म्हणून सरकार त्यांचं ऐकतं. आम्ही वाटलेले, विभागलेले, जातीमध्ये विभागलेले, धर्मामध्ये विभागलेले लोक आहोत. आम्ही शेतकरी म्हणून आमच्या अस्मिता जागी होतच नाही. आमचा बाप पोरं आत्महत्या तर एवढं कॉमन झालं. मागे एक नेता मला शेतकरी म्हणजे दारू पिऊन आत्महत्या करतो. लोक तर कसं ते खोडत रे आपलं. दारू पिऊन दारू कोण नाही पीत? पोलीसवाले दारू नाही पीत काय? इंजिनियर दारू नाही पीत काय? डॉक्टर दारू नाही पीत काय? वकील दारू नाही पीत काय? जज दारू नाही पीत काय? हे नेते काय दारू नाही पीत काय? किती वर्गातले नेते दारू पिते सांग, ब्रँड सांगतो तुम्हाला. हे मरून राहिले का? नाही एखादा नेता जास्त दारू झाली म्हणून फाशी घेऊन गेला, एखादा IT इंजिनियर जास्त झाली म्हणून टावर लटकून पाहिजे कधी. मग या देशामध्ये शेतकरी सोडून कोणी दारू पिऊन आत्महत्या करत नाही, शेतकरी मात्र करतात. बरोबर ना? आणि आम्हाला काही त्याचं वाटत नाही. हे दुर्दैव आहे आमचं. त्याचं कारण असं आहे की आमच्या मूलभूत प्रश्नावरून आम्हाला बाजूला नेण्यासाठी जे सगळ्या खटाटोपी सुरू आहेत, जातीवर झगडे, धर्मावर झगडे, भाषेवर झगडे, आणि तुमचे मुद्दे राहिले बाजूला. हे असं करू नका. आणि गावाचं राजकारण करत असताना अत्यंत नम्रपणे सांगतो, गावाच्या विकासाचं राजकारण करा, गावा उभी करण्याची राजकारण करा. नाहीतर 11ची बॉडी
लढाई कशाची? वार्ड मेंबरची. कशाची? वार्ड मेंबर. जसं काय खूप मोठं क्रांतिकारी पद आहे, देशात क्रांती आणणार आहे का? या पदासाठी बिलकुल इरीला 2 एकर नको म्हणते, तरी सदाशिव पाटलाला पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणते. मूच काढून फिरून म्हणते पाडणार. 2 एकर आहे तुझ्याकडे, राहू दे तेवढं कोणासाठी, कशाने निघतो? पण नाही, राजकारणाचा लय बेकार. आणि म्हणून या राजकीय नेत्यांच्या भानगडीत पहिले तुम्ही पडू नका. कुठल्याही, मी तुम्हाला एक गोष्टीचं आव्हान आज अत्यंत जाणीवपूर्वक आणि नम्रपणे करणार आहे. या देशामध्ये कुणाचाही भक्त होऊ नका. नेत्याचा नाही, पक्षाचा नाही, बाबाचा नाही, माणसाचा नाही, कोणाचाच नाही. व्हायचं असेल तर अनुयायी. तर अनुयायी हे डोळस असतात, अनुयायी हे चिकित्सा करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा भक्त होण्याची गरज नाही. पोरं म्हणतात आम्ही शिवभक्त आहोत. मी म्हणतो चूक, शिवभक्त नाही, शिवाजी राजांच्या अनुयायी व्हा. शिवाजी राजांची सुद्धा चिकित्सा करा की महाराजांनी नेमकं काय बरोबर केलं, नेमकं काय चुकीचं केलं. जे तुम्हाला बरोबर वाटतं ते आचरणामध्ये आणा आणि तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणा. हाच महापुरुषांचा खरा म्हणजे इतिहास असतो.